तर टीईटी पेपर फुटीवरून काँग्रेस आक्रमक झाली। दादा भुसे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी हा इशारा दिलाय। सरकारने लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला। दादा भुसेंना जनता माफ करणार नाही। काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांचा हा थेट आरोप। शिक्षण मंत्री दादा भुसे असतील, शिक्षण आयुक्त असतील, यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षानं विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करायचं थांबवलं पाहिजे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये दादा भुसेंचा राजीनामा झाला पाहिजे। राजीनामा नाही झाला तर आपली पुढची काय भूमिका असेल? दादा भुसेंना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारे दादा भुसे 2020 ला पण सांगत होते, मी हे सहन करणार नाही, आरोपीला गजाआड टाकू। 2026 ला पण आता ते तेच बोलत आहेत। नुसताच बोलाचा भात आणि बोलाचा कडी करणाऱ्या या सरकारच्या मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही।